नमस्कार. सपकाळताई रेसिपीज या माझ्या चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. चला तर आज आपण बनवणार आहोत पोह्यांची आळूवडी. तुम्ही आळूवडी तर खूप वेळेस बनवली आणि खाल्लीही असेल, पण पोह्यांची आळूवडी कधी खाल्ली नसेल. तर मग चला कशी बनवायची पोह्यांची आळूवडी ते आज आपण पाहू. ह्याच्यासाठी साहित्य लागणार आहे: 1 वाटी पोहे, 2 चमचे बेसन, हळद, मीठ, हिरवी मिरची, लसूण, अद्रक यांची पेस्ट. चला तर आता आपण 1 वाटी पोहे घेऊ आणि पोहे छान स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे. अगोदर आपण जसे पोह्यांसाठी भिजवतो तसेच पोहे धुवून घ्यायचे आणि थोडंसं पाणी घालून 2 मिनिट हे पोहे भिजू द्यायचे. छान 2 मिनिटं पोहे भिजून घालायचे आणि नंतर तोपर्यंत आपण आळूची पानं छान धुवून घेणार आहोत. आळूची पानं मिठाच्या पाण्याने 2-3 धुवून घ्यायचे स्वच्छ. आता आपण सर्व साहित्य हे मिक्स करून घेऊ. पोहे छान भिजलेत आपले. आता एका मोठ्या वाटीत घेऊन आपण हे छान मिक्स करून घेऊ. चुरून घ्यायचे चांगले, एकदम चुरून बारीक करायचे पिठासारखे. छान चुरून झाल्यानंतर आता ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत 2 मोठे चमचे बेसन, हळद घालायची, मीठ घालायचं, हिरवी मिरची, लसूण, अद्रक, कोथिंबीर, जिरे, ओवा यांची पेस्ट केलेली मी. हे सर्व साहित्य थोडंसं पाणी टाकून छान भिजवून घ्यायचं. थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये, कारण आळू घशामध्ये खवतो त्याच्यामुळं आपण ह्याच्यामध्ये थोडंसं लिंबू पिळून घेणार आहोत. सर्व साहित्य भिजवून थोडंसं पीठ आता झाकून ठेवू आपण 5 मिनिटं. तोपर्यंत आपण गॅसवर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. 1-1.5 तांब्या पाणी ठेवलेले आणि पाण्यावर चाळणीला तेल लावून चाळणी ठेवून द्यायची. आणि आता आपण पीठ लावायला घेऊ आपण आळूला. पीठ छान भिजले. आता आपल्याला आळूचे पान असं पालतं ठेवायचं आणि वरून हे पीठ छान लावून घ्यायचे. वरून दुसरं पान असं उलट्या दिशेने ठेवायचं आणि त्याच्यावर सुद्धा आपण पीठ लावून घ्यायचं. आणि आता ह्याची अशी छान घडी करून घ्यायची. तुम्हाला जर जास्त मोठ्या पाहिजे असतील तर आणखी 2-3 पानं वरती ठेवू शकता. 4 ते 5 पानांची सुद्धा रोल करू शकता तुम्ही. सर्व वड्या मी करून घेतलेल्या आहेत आणि आता आपण ह्याला 20 ते 25 मिनिटं पाण्यावर उकळत्या पाण्यावर वाफवून घेणार आहोत. बघा 20 ते 25 मिनिटांनंतर छान उकळलेत आपल्या ह्या वड्या. आणि हे थंड करायला आपण ठेवून देऊ. 10 मिनिटं फॅनच्या हवेला थंड करून घ्यायच्या आणि नंतरच कट करायच्या, म्हणजे छान कट करता येतात, तुटत वगैरे नाही येत. बघा किती छान झालेत वड्या. पोह्यांची आळूवडी एकदा नक्की करून बघा. चवीला तर खूप भारी लागते ही आणि खायला छान लागते आणि कुरकुरीत पण होते. आता गॅसवर तेल गरम करत ठेवलेलं आहे मी. कडकडीत तेल गरम झालेलं आहे आपलं. आता या आळूवड्या आपण टाकून घेऊ. गरम तेलामध्येच सोडायच्या आळूवड्या आणि नंतर थोडासा मीडियम करून घ्यायचा गॅस आणि तळून घ्यायच्या. जास्त मोठा गॅस ठेवला तर आळूवड्या बाहेरून करपतील आणि आतून कच्च्या राहतील. त्याच्यामुळे जरासा गॅस मंद करायचा आणि तळून घ्यायच्या. बघा किती छान आळूवड्या झाल्यात, अजिबात सुटल्या वगैरे नाहीत. ही आळूवडी खायला एकदम भारी लागते. नक्कीच ट्राय करा तुम्ही. चॅनलला जर आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि बेलचं बटन दाबायला विसरू नका. अशाच जर माझ्या साध्या सोप्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर सपकाळताई रेसिपीज या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. किती छान कलर आलाय बघा आळूवड्यांना. पोह्यांची आळूवडी नक्की बनवून बघा आणि कमेंट करून मला सांगा कशा झाल्या त्या तुमच्या. एकदा पूर्ण तळून घ्यायच्या आणि नंतर तेल गरम करून परत एकदा टाकून घ्यायच्या.